नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान याच्या पेपर 2चे आज आपण MUHSचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पाहणार आहोत. तर आज जे आपण सर्व पेपर पाहणार आहे मागील 4-5 वर्षांचे ते जुन्या फॉर्मॅटनुसार आहेत व आपल्या नवीन फॉर्मॅटमध्ये 20 MCQ, 8 SAQ आणि 4 LAQ असा फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट जरी वेगळा असला तरी सिलेबस बऱ्यापैकी सेमच आहे, तर त्यानुसार तुम्ही स्टडी करावा. तर यामधील जे 3 मार्कांचे प्रश्न आहेत ते तुम्ही इग्नोर करू नका. मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगतोय, ते इग्नोर करू नका, कारण ते सुद्धा तुम्हाला 5 मार्काला SAQच्या स्वरूपात विचारले जाऊ शकतात. ते सुद्धा एकदा वाचून घ्या. तर सुरुवातीला आपल्याकडे विंटर 2014चा पेपर आहे, त्यातले हे तुम्ही 3 मार्कांचे प्रश्न पाहू शकता. नेक्स्ट शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. त्यामध्ये ज्योतिषमतीचे लॅटिन नेम, फॅमिली, रसपंचक व त्याचे प्रमुख कार्य लिहा. त्यानंतर खदीर या द्रव्याचे कुष्ठग्न कर्म स्पष्ट करा. ऋतू हरितकी स्पष्ट करा. त्यानंतर गुडूची या द्रव्याचे संशमन कर्म स्पष्ट करा. वासा या द्रव्याचे रक्तपित्तग्न कर्म स्पष्ट करा. त्यानंतर दाडिंब या द्रव्याचे लॅटिन नेम, फॅमिली, प्रयोजांग लिहून त्याचे प्रमुख कर्म स्पष्ट करा. आणि कुटज या द्रव्याचे लॅटिन नेम, फॅमिली, प्रकार व प्रमुख कार्य लिहा. तर हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन होते. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये खालील मुद्द्यांच्या आधारे आमलकी या द्रव्याचे सविस्तर वर्णन करा. त्यामध्ये गुण, कुल, परिचय, पर्यायी नाव, लॅटिन नेम, स्वरूप, गुणकर्म, आमयिक प्रयोग, मात्रा, कल्प आणि त्याची आकृती. नंतर गुण, कुल, परिचय, पर्यायी नाव, लॅटिन नेम, त्यानंतर गुणकर्म, स्वरूप, आमयिक प्रयोग, मात्रा, कल्प, आकृती या मुद्द्यांच्या आधारे यष्टीमधून सविस्तर वर्णन करायला सांगितले. त्यानंतर खालील द्रव्यांचे लॅटिन नेम, फॅमिली, सामान्य रूप, प्रयोजंग आणि प्रमुख कार्य स्पष्ट करा. त्यामध्ये शरपुंका, जातीफळ आणि अश्वत्थ. नेक्स्ट LAQ आहे. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्याही 3 द्रव्यांची कार्यकारण मीमांसा स्पष्ट करा. अशोकचं आर्तव संग्रहणीय कार्य, अर्जुनचं हृदय, कुटकीचं भेदन कार्य, जटामांशीचं मेध्य आणि पुनर्नवाचं शोधर कार्य. यापैकी कोणत्याही 3 द्रव्यांचं तुम्हाला लिहायचं आहे. अजून एक गोष्ट अशी की आपल्याला जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे सगळे अटेम्प्ट करायचे. त्यामध्ये कोणताही ऑप्शन नसणार आहे. 8 SAQ आणि 4 LAQ हे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट आहे विंटर 2016चा पेपर. त्यामधले तुम्ही हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा वाचून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये पिंपळी या द्रव्याचे प्रकार वर्णन करून प्रमुख कार्य स्पष्ट करा. भल्लातकाचे रसायन कर्म स्पष्ट करा. त्यानंतर शाल्मली, शल्लकी, कुमारी, शाल व सरळ यांचे निर्यासांची नावे लिहा. त्यानंतर पुनर्नवा या द्रव्याचे प्रकार व वर्णन करून शोथग्न कर्म स्पष्ट करा. गुंजा या द्रव्याचे प्रकार, त्याचं लॅटिन नेम आणि प्रयोज्यांग व प्रमुख कर्म लिहा. अश्वगंधा व शतावरी या द्रव्याचे शुक्रधातूवरील कर्म स्पष्ट करा. त्यानंतर केशर, कर्पूर, उशीर, कमल व वचा यांचे उत्पत्ती स्थान लिहा. हे होते शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये तेच की तुम्हाला गुण, कुल, पर्याय, लॅटिन नेम, स्वरूप, दोषग्नता, रोगग्नता, गुणकर्म, आमयिक प्रयोग, मात्रा, कल्प हे सर्व गुडूचीचे हे पॉईंट्स आधारे लिहायचे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट आहे असेच सर्व पॉईंट तुम्हाला हरितकीचे सुद्धा सविस्तर वर्णन करायचे आहेत. त्यानंतर वर्णन करा. त्यामध्ये कस्तुरी, शाकवर्ग आणि मृगशृंग. त्यानंतर खालील द्रव्यांचे पर्याय अर्थसहित लिहा. आमलकी, गुगुळ, मरीच, वासा आणि मंजिष्ठा. म्हणजे त्यांचे सिनॉनिम्स लिहायचे आहेत, प्लस त्याचा अर्थ पण लिहायचा आहे की का त्याला असं सिनॉनिम दिलेलं आहे. नेक्स्ट आपल्याकडे समर 2017चा पेपर आहे. त्यामधील तुम्ही हे 3 मार्काचे प्रश्न पाहू शकता. आपण शॉर्ट आन्सर व लॉंग आन्सर क्वेश्चन फक्त या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शॉर्ट आन्सरमध्ये लांगली, महानिंब, वट या द्रव्यांचे उपयुक्तांग वर्णन करा. त्यानंतर चित्रक या द्रव्याचे मिश्रकगण, रसपंचक आणि अग्निदीपन कर्म स्पष्ट करा. लोद्र या द्रव्याचे बाह्य व अभ्यंतर कर्म लिहा. त्यानंतर खदीर या द्रव्याचे प्रमुख कर्म लिहून 3 आमयिक प्रयोग लिहा. बिबिथक या द्रव्याचे सामान्य स्वरूप, रसपंचक व प्रमुख कल्प लिहा. अर्जुन द्रव्याचे चर्कोक्त गण व त्याचा उपयोग लिहा. परपट या द्रव्याचा रसवीर्य विपाक, प्रमुख कर्म व प्रमुख कल्प लिहा. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये आद्रक या द्रव्याचे गण, कुल, शास्त्रीय नाव, स्वरूप, रसपंचक, दोषग्नता, रोगग्नता इत्यादी मुद्द्यांच्या आधारे सविस्तर वर्णन करा. त्यानंतर अन्नवह संस्थेवर कार्य करणाऱ्या 5 औषधांचे खालील मुद्द्यानुरूप वर्णन करा. म्हणजे तुम्हाला ह्या क्वेश्चनसाठी तुम्हाला आधी अन्नवह संस्थेवर कार्य करणारे औषधी तर माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला इंडिकेशन, डोस आणि कॉन्ट्रा इंडिकेशन लिहायचे. त्यानंतर कपिकच्चू या द्रव्याचे कुल, शास्त्रीय नाव, स्वरूप, रसपंचक हे वर्णन करा. आणि खालील द्रव्यांची कर्म स्पष्ट करा. अशोकचं कष्टार्थवहर, बाकुचीचं कुष्ठग्न कर्म आणि बिल्वचं ग्राही कर्म. नेक्स्ट आहे समर 2018चा पेपर. त्यातले हे तुम्ही 3 मार्काचे क्वेश्चन बघून घ्या. 5 मार्कांच्या क्वेश्चनमध्ये सैर्यरक द्रव्याचे स्वरूप, लॅटिन नेम, प्रकार व कल्प लिहा. त्यानंतर मार्कंडिका द्रव्याचे लॅटिन नेम, कर्म व कल्प लिहा. ऋतुहरितकी स्पष्ट करा. शुकधान्य वर्गाचे द्रव्य वर्णन नाव लिहा. पर्णबीज द्रव्याचे स्वरूप व रसपंचक लिहा. सारिवा द्रव्याचे स्वरूप, कर्म व रोगग्नता लिहा. गुंजा द्रव्याचे लॅटिन नेम व त्याचा शोधन विधी लिहा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये
गण, कुलपरिचय, पर्यायी नाव, स्वरूप, रसपंचक, गुणधर्म, मात्रा, कल्प व आकृती या मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी एका द्रव्याचे सविस्तर वर्णन करा. एकतर आमलकी किंवा कुमारी. त्यानंतर गण, कुलपरिचय, पर्यायी नाव, स्वरूप, रसपंचक, गुणधर्म, मात्रा, कल्प व आकृती या मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी एका द्रव्याचे सविस्तर वर्णन करा. त्यामध्ये अश्वगंधा किंवा पिंपळी. नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्यकारण मीमांसा लिहा. गुगुळचं लेखन कार्य, अशोकचं रक्तप्रदर कार्य, नागकेशरचं पाचन कार्य आणि मरीचचं श्वासंग कार्य. त्यानंतर तुलसी द्रव्याचे द्रव्यगुण शास्त्रानुसार सविस्तर वर्णन करा. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे आपल्याकडे विंटर 2019चा. त्यातले तुम्ही हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा पाहून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये बाकूची द्रव्याचे लॅटिन नाव, त्यानंतर सामान्य स्वरूप लिहून कुष्टग्न कर्म स्पष्ट करा. श्वासव्याधीवर कार्य करणाऱ्या 2 द्रव्यांचे कारमुक्ता वर्णन करा. त्यानंतर पुनर्नवा या द्रव्याचे लॅटिन नेम, कुल व रासायनिक संघटन व कल्प लिहा. दारुहरिद्रा या द्रव्याचे उपयुक्तांग, स्वरूप व रसपंचक लिहा. आमलकीचे चर्कोक्त गण व रसायन कर्म स्पष्ट करा. कंपवातावरील कपिकच्चू या द्रव्याचे कार्य स्पष्ट करा. वरुण द्रव्याचे प्रयोज्य अंग व मूत्रभ स्त्रोतसावरील कार्य स्पष्ट करा. तर आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच असेल की द्रव्यगण 2 याचा पेपर खूप स्पेसिफिक असतो. खूप स्पेसिफिक प्रश्न, खूप स्पेसिफिक पॉईंट्स त्याच्याबद्दल द्रव्याबद्दल विचारले जातात. तर त्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करा. तर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये आरगवत द्रव्याचे गण, कुल, पर्यायी नाव, स्वरूप, रसादी, गुण, दोषघ्नता, रौवघ्नता, प्रयोज्यांग, मात्रा व कल्प सविस्तर लिहा. त्यानंतर सेम गुडची द्रव्याचं लिहायचं आहे. त्यानंतर ज्वरव्याधीवर कार्य करणाऱ्या 3 द्रव्यांची नावं लिहून त्यांची कारमुक्ता स्पष्ट करा. म्हणजे आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की ज्वरव्याधीवर कोणते 3 द्रव्य काम करतात. त्यानंतर त्यांची तुम्हाला कारमुक्ता लिहायची. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्याही 2 वेदनाशमन औषधांचे वर्णन करा. डायक्लोफिनॅक, आयबीप्रोफेन आणि मॉर्फिन. पुढील क्वेश्चन पेपर आपल्याकडे समर 2020चा आहे. त्यामधले तुम्ही हे 3 मार्कांचे प्रश्न एकदा बघून घ्या. 5 मार्कांच्या क्वेश्चनमध्ये अहिफेन या द्रव्याचे रासायनिक संघटन लिहून त्यांचे कर्म स्पष्ट करा. त्यानंतर हरितकी या द्रव्याचे प्रयोगभेदाने कर्म लिहून ऋतुहरितकी या संज्ञा स्पष्ट करा. तर ऋतुहरितकी हा मेजर मी तुम्हाला 100% सांगू शकतो की ऋतुहरितकी व्यवस्थित करा. पेपरमध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यानंतर हिंगू या द्रव्यांचा संग्रहविधी सविस्तर वर्णन करा. उपमा आणि इतरव्य या निष्कषानुसार कोणत्याही 3 द्रव्यांचे पर्यायी अर्थासहित लिहा. त्यानंतर हरिद्रा प्रमेयघ्न स्पष्ट करा. गुगुळ या द्रव्याचे प्रकार लिहून त्याचा सविरता कालावधी लिहा. आणि भारंगी या द्रव्याचे लॅटिन नेम व फॅमिली लिहून त्यांचे श्वासहर कर्म स्पष्ट करा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये पुनर्नवा या द्रव्याचं तुम्हाला गण, कुल, लॅटिन नेम, स्वरूप, रसपंचक, रासायनिक संघटन, प्रमुख कार्य, बाह्य व आभ्यंतर उपयोग, प्रमुख कल्प, मात्रा, अनुपान, आमयिक प्रयोग हे सर्व मुद्द्याच्या अनुसार तुम्हाला पुनर्नवा डिटेल एक्सप्लेन करायचा आहे. त्यानंतर शुंठी हे द्रव्य सविस्तर लिहा. आता सविस्तर लिहा म्हणजेच वरचे जे पॉईंट्स आहेत पुनर्नवाचे तेच तुम्हाला इथे सुद्धा शुंठीचे लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील द्रव्याचे उल्लेखित कर्म रासायनिक संघटनाच्या आधारे स्पष्ट करा. जसं की गर्जरचं नक्तंदना, त्यानंतर पुनर्नवाचं मूत्रल, बाकुचीचं श्वित्र, श्वित्रघ्न, धतूरचं शूलग्न, आमलकीचं रसायन. आता इथे खूप एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणजे 15 मार्कासाठी दिलेले आहेत. 10 मार्काला एवढं जास्त विचारत नाहीत. आणि नेक्स्ट आहे ज्वरघ्न कर्म आयुर्वेदीय व आधुनिकदृष्ट्या सोदाहरण स्पष्ट करा. म्हणजे आयुर्वेदानुसार ज्वरघ्न कर्म सांगून तुम्हाला अँटीपायरेटिक ॲक्शन सुद्धा सांगायचे मॉडर्ननुसार. तर हे होते द्रव्यगुण 2 या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. तर तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की पेपर कशा पद्धतीचे असतात, कोणत्या लेवलचे असतात. तर त्यानुसार अभ्यास करा. एक्झाम संबंधित तुम्हाला काही डाऊट असेल, कोणत्याही विषयाबद्दल काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता किंवा टेलिग्रामवर मेसेज देखील करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.